नमस्कार. मी दिलीप अलोनी बोलतोय. अलोनी काका. आजचा व्हिडिओ हा माझ्या भगिनींकरता आहे, महिलांकरता आहे. त्या महिला ज्यांना अन्याय सहन करावा लागतोय, ज्यांना घरामध्ये दररोज मारहाण होते आणि त्यात ती सगळी मारहाण निमूटपणे सहन करतात आहेत. त्यांची लहान मुलं ते सगळं बघतात आहे आणि बिचारी रडतात आहे. पण त्या महिलांच्या मदतीला कोणी येत नाही आणि त्या महिला इज्जतीला घाबरून पोलीसमध्येही जात नाही. त्या सगळ्या भगिनींकरता हा व्हिडिओ आहे. तुमच्या घरात अशी घटना घडत नसेल तरी सुद्धा हा व्हिडिओ इतरांना पाठवा, निरनिराळ्या ग्रुप्सवर टाका. कारण की आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 36% घरांमध्ये डोमेस्टिक व्हायलन्स किंवा कौटुंबिक हिंसा होते. त्यामध्ये महिलांना मारहाण होते, बायकोला स्पेशली, म्हाताऱ्या आई वडिलांनाही काही वेळी मारहाण होते, लहान मुलांनाही बेदम मारलं जात आहे. याचं मुख्य कारण म्हणजे खूपदा आपण बाहेरचा राग घरामध्ये काढतो आणि जी व्यक्ती अन्याय सहन करते तिच्यावर आणखीन अन्याय केला जातो, कारण की ती प्रतिकार करत नाही. जर तुम्हाला कोणी मारायला लागलं तर तुम्ही जर 2 ठोसे त्याला दिले तर तो मागे हटतो, तो तेवढा वेगामध्ये तुमच्यावर येणार नाही. पण जर तुम्ही नुसते मार खायला लागले, नको रे बाबा नको रे बाबा म्हणायला लागले, तर तो आणखीन माजेल आणि तुम्हाला आणखीन मारेल. आणि मोठी अजीबसी गोष्ट आहे की अशा या माझ्या भगिनींच्या घरचे सुद्धा, म्हणजे त्यांचे भाऊ, त्यांचा बाप, हे सगळं निमूटपणे बघतात, ऐकतात, ते काही करत नाहीत. मी अनेकदा अशा नवऱ्यांना भरपूर ठोकलंय, खटाखट एकदम. प्रत्येक ठिकाणी मी पोहोचू शकत नाही. आता माझं वयही झालेलं आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की अशा तऱ्हेची डोमेस्टिक व्हायलन्स, मग ती बायकोवर होत असेल, कोणाच्या बहिणीवर होत असेल, आई वडिलांवर होत असेल, लहान मुलांवर होत असेल, तर त्याच्यामध्ये इंटरफिअर करा. असं नका म्हणू की ते त्यांच्या घरची गोष्ट नाही. जो अन्याय होतो आहे तो अन्याय आहे. आणि त्या सर्व भगिनींना माझी विनंती आहे, अन्याय सहन नका करू. पोलीसमध्ये जा. पोलीसमध्ये तुम्ही रिपोर्ट केलं की पोलिसांना उचलतात. माझ्या घरी जी एक मुलगी कामाला होती, तिला घरचे खूप त्रास द्यायचे. एक दिवस अति झालं, तिने मला सांगितलं. मी जाऊन तिला बरोबर नेलं आणि पोलीसमध्ये रिपोर्ट केलं. त्यांना उचलून आणलं, त्याला बदड बदड बदडण्यात आलं पोलीस स्टेशनला. तिच्या घरच्यांना फुल टू दम देण्यात आला. पुन्हा त्यांची हिंमत नाही झाली. कोणी तिच्या घरचे लाडात आले, ते नेहमी त्यांना म्हणते की अलोनी काकांना करू का फोन. अलोनी काका नाव ऐकल्यावर त्यांची फाटते. मला जेव्हाही अशा तऱ्हेचे अन्याय ऐकू येतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं. मी अशाही गोष्टी ऐकल्या आहेत की जिथे मुली, त्या बायकोचे हात अक्षरशः पांगळे करून टाकलेले आहेत, मारहाण करून आणि पिरगळून. पायाचे गुडघे तोडलेले आहेत, तोंडावर व्रण आहेत, चटके दिले गेलेले आहेत. आणि सगळे लोक बघतात आहेत, कोणी काही करत नाही त्याच्यावर. ती बाई सुद्धा घाबरते. अरे कशाला घाबरतात? पोलीसमध्ये जा, शिवसेनेच्या शाखेमध्ये जा, मनसेकडे जा, महिला बरेच काही समाजसेवक आहेत त्यांच्याकडे जा. अन्याय सहन नका करू. सरकारच्या अशा बऱ्याच काही जागा आहेत की जिथे अशा महिलांना आसरा दिला जातो. दररोज अन्याय सहन करण्यापेक्षा त्याला प्रत्युत्तर द्या. वेळ आली तर त्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये तिखट टाका आणि त्याला झोडपा, सोडू नका. आणि पोलीसमध्ये तर रिपोर्ट करा. पोलीसमध्ये स्पेशल याच्याकरता विंग आहेत, स्पेशल त्यांची पथकं आहेत आणि ते खरोखर मनापासून मदत करतात. मी म्हणजे पोलिसांना सॅल्यूट करतो या विषयावर. अन्याय सहन करणं हे अन्यायात भाग घेणं आहे. अन्याय पाहत राहणं दुसऱ्यावर होणारा, ते सुद्धा एक पाप आहे. ते तुम्ही त्या अन्यायामध्ये भाग घेत आहात. माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही यावर उपाय करा. माझा फोन नंबर घ्या,
98214501. पुन्हा सांगतो 9821241501. अलोनी काका, तुम्हाला काही मदत लागली असेल तर कृपया मला फोन करा. माझ्याकडनं जितकं होईल तितकं मी नक्की करेल. धन्यवाद.